विज्ञान आणि अध्यात्माचा वेगळेपणा फार पुरातून असून विज्ञानाच्या आधारे भौतिक सुख मिळू शकते, परंतु अध्यात्मामुळे खऱ्या सुखाची प्रत्यक्ष अनुभूती घेता येते, असे प्रतिपादन गांधीवादी विचारवंत आणि विद्वान डॉक्टर रामजी सिंग यांनी केले. विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स MIT पुणे आणि युनेस्को अध्यासनाअंतर्गत राष्ट्रीय पातळीवरील 2 दिवसीय गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या परिषदेच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. अद्वैत विज्ञानाचे तत्वज्ञान हा या परिषदेचा मुख्य विषय होता. यावेळी माईर्स MIT पुणेचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड, सुप्रसिद्ध मेंदूतज्ञ डॉक्टर दीपक रानडे, जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉक्टर चंद्रकांत पांडव, MITचे प्राचार्य डॉक्टर LK क्षीरसागर, डॉक्टर मिलिंद पांडे व प्राध्यापक सुधीर राणे उपस्थित होते. डॉक्टर रामजी सिंग म्हणाले, विज्ञान आणि अध्यात्म हे परस्पर विरोधी आहेत असे म्हटले जाते. ते काही अंशी सत्य असले तरी ते पूर्ण सत्य नाही. अध्यात्माला देखील विज्ञानाचा आधार आणि विज्ञानाला देखील अध्यात्माचा पाया असल्याशिवाय ते मनुष्य जातीच्या उपयोगी पडणार नाही. त्यामुळे विज्ञान आणि वेदांत अध्यात्म यांना परस्पर पूरक मानले पाहिजे. अनेक कसोट्या लावून वेदांताचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करते, परंतु वेदांत हा बुद्धीचा नव्हे तर अनुभूतीच्या पातळीवरच खरा ठरतो. पृथ्वीचा, सृष्टीचा, पशुपक्ष्यांचा निर्माता कोण हा प्रश्न आपणास भेडसावतो. याचे उत्तर जर देव असेल तर मग देवाचा निर्माता कोण हा प्रश्न पुन्हा उपस्थित होतोच. विज्ञानाने प्रगतीचे अनेक टप्पे गाठले असले तरी त्याला मर्यादा आहेत. वेदांताच्या खोलीचा अंदाज घेणे विज्ञानाला कदापि शक्य नाही, परंतु म्हणून वेदांताचे अस्तित्व नाकारून चालणार नाही. भारतीय वेदांत हा अदृश्य असला तरी तो सत्य आहे. भगवान बुद्धाला देखील राजकुमार असताना आनंदाचा स्रोत माहीत नव्हता. त्याने संसाराचा त्याग केल्यावरच आयुष्याचा खरा अर्थ उमगला असे सांगून पुढे ते म्हणाले, माहिती आणि आनंद यांच्यात फरक आहे. वेदांताला समजावून घेण्यापेक्षा त्याच्या बाबतीतच गैरसमज अधिक झाले आहेत. वेदांत ही पोकळ संज्ञा नसून ते अंतिम सत्य आहे. वेदांत म्हणजेच आत्मज्ञान हे जाणून घेतले पाहिजे. वेदांत तत्वज्ञान हे केवळ महाराष्ट्राचे, भारताचे नसून ते संपूर्ण जगाचे आहे, असंही त्यांनी नमूद केले. डॉक्टर चंद्रकांत पांडव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. डॉक्टर दीपक रानडे यांनी 2 दिवसीय राष्ट्रीय पातळीवरील परिषदेतील विचारमंथांचा आढावा घेतला, तर प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी प्रास्ताविक केले. On the topic of Advaita Vedanta and science. I am a science illiterate man, and so far Vedanta is concerned, our great scholars there, they know that there are certain qualifications for the study of Vedanta. Anand, this is Chatushtay. There are 4 conditions. How and who can study Vedanta? First condition is one should understand, discriminate between the eternal and the non-eternal. Nitya Nitya Vastu Vivek. The second condition is Imutrartha Bhog Virag. That is 6 detachment. And the third condition is Sad Sadhan. And the fourth is Mumukshatva, that is desire for emancipation. So as I told you, I am a science illiterate, and viewing these 4 conditions for the study of Vedanta, I am not even qualified to speak on Vedanta. But how can this be joined? I have seen what I have heard, that there is no inherent opposition between science and Vedanta. A Jew girl, a student, some 40 years ago, Ruth, Raina, Judith, yes, she had written a small book, a research book
that how Vedanta has traveled from the Vedas up to modern science. I am not competent to speak on those topics now, but here there has been a misconception that Vedanta is anti-science and science is anti-religion. I think this seminar has been very useful in demolishing this artificial line between science and spirituality. And as we all quote Einstein, that science without spirituality is blind, sir. And spirituality without science, without Chandrakant and without Ranade is lame, is powerless. So this is an era, this 21st century is an era of synthesis between science and religion. That is Neo-Vedanta of 21st century. Therefore, I humbly say, why Vedanta is so near to science and